ही माझ्या आत्याची मुलगी आहे आणि आता आली पहिल्यांदा घरी. तर तुम्हाला अजून एकदा महिला जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. थँक्यू. चला. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज आमच्या घरी पाहुणे आल्यात. माझ्या आत्याच्या इनबाई आणि माझ्या आत्याच्या मुलीच्या सासूबाई. तर पहिल्यांदाच आमच्याकडे आल्या. तर मग काय, पहिल्यांदा पाहुणे मंडळी आल्याच्यानंतर त्यांची तर छानपैकी साडी वगैरे घालून जी आपली बोळवण म्हणतात तर ते करण्याची प्रथा असते. तर आत्याच्या इनबाईला साडी नेसून या म्हटलं आणि त्यांना साडी नेसायला दिली. आणि त्याच्यानंतर खूप म्हणजे 2 वर्षाच्या नंतर आज मुहूर्त लागला रुखूला यायला आणि खूप छान वाटलं. हिचे मिस्टर आणि दोन्ही मुलं आली. ही माझ्या आत्याची मुलगी आहे आणि आता आली पहिल्यांदा घरी. पहिल्यांदा आली म्हणून पैठणी. चल ये पिलू. आणि ही आत्याच्या मुलीची मुलगी जिष्क्या. तिच्यासाठी छान असा हे छोटासा ड्रेस. ओके. त्याच्यानंतर आर्याला पाहुणे मंडळी निघता रुखूच्या आत्याबाई तर म्हणतात आता चॉकलेट नाही, काय नाही, बिस्किट काय आणलं नाही, धर म्हणे, खाऊ आणा तुमच्या दोघीला. तर ती घेत नव्हती, बळजबरी आम्ही तिला म्हटलं बरं जाऊ दे, घे. मग तिने त्यांचा नमस्कार वगैरे केला त्यांना. आणि त्याच्यानंतर हे रुखूचे मिस्टर, त्यांना पण नमस्कार केला. आणि म्हणजे खूप दिवसाच्या नंतर भेट झाल्याच्या नंतर ही पहा म्हणजे रुखूच्या पण दर्शन घेत होती. तर रुखू म्हणे नको ग. आणि असं मिळून खूप दिवसाच्या नंतर छान वाटलं, रुखू आली. आणि त्याच्यानंतर ड्युटी वगैरे माझी झाल्याच्यानंतर आज होती आमच्या शौर्याच्या स्कूलमध्ये मीटिंग. तर मीटिंग पण होती आणि तिच्या स्कूलमध्ये रिझल्ट पण होता. तर आम्हाला जायचं होतं. तर सरांची वाट पाहून मग काय सर आले गाडी घेऊन. आणि ऊन तर फारच पडले आमच्या इकडं. तुमच्याकडे किती ऊन आहे काय माहिती नाही, पण आमच्याकडं उन्हाचा असा कहर झालेला आहे. आणि शेवटी साहेब आणि मी, कारण की तिची इच्छा होती की मम्मी पप्पा तुम्ही दोघांनी पण माझ्या स्कूलमध्ये माझा रिझल्ट पाहण्यासाठी यायचं. कारण की प्रत्येक वेळेस मम्मी येते किंवा पप्पा येतात. आणि खरंच आमच्या ड्युटीमुळं असेच प्रॉब्लेम होतात की जायला दोघांना जमत नाही. पण तिच्या आग्रहास्तव मग काय निघालो दोघं पण. एवढं ऊन की पाहायचं कामच नाही. रस्त्याला जिथं तिथं पहा म्हणजे कोणीसुद्धा दिसेना, एवढं ऊन आहे. आणि त्याच्यानंतर हे पहा स्कूलची ॲटो जात होता. तर त्या मुली मस्त छान बाय बाय करतात. तर मी पण त्यांना बाय केलं. आणि कारण की प्रत्येक शाळेच्या मुली वगैरे आता ओळखीच्या झालेल्या आहेत दामिनी पथकमध्ये असल्यामुळे मी. तर आता आतुरता लागली शौर्याच्या स्कूलमध्ये जायचं. आणि शौर्याचं स्कूल 2च मिनिटावर राहिलं होतं. आणि तेवढ्यात आमचे सर बोलत आहेत की काही जरी झालं तर तिचे मार्क कमी पडू जास्त पडू तिला काही बोलायचं नाही. मी म्हटलं मी कधी काय म्हणते. आणि खरंच म्हणजे मुलांना मार्क कमी पडो किंवा जास्त पडो, आईवडिलांनी जास्त म्हणजे मार्कवर किती तुला मार्क पडतात यापेक्षा त्या मुलाला किती समजते हे पाहायला पाहिजे. आणि मग काय शेवटी स्कूलमध्ये आम्ही बोलत बोलत आलो तिथपर्यंत. आणि आल्याच्यानंतर तिथे एक स्कूलमध्ये मीटिंग पण होती आणि कार्यक्रम पण होता. तर एवढ्या साऱ्या महिला मंडळ तिथं भेटल्या आणि त्यांना भेटून पण मस्त वाटलं. आणि त्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. कारण की एवढ्या साऱ्या महिला मंडळ जागतिक महिला दिनानिमित्तच कार्यक्रम होता तिथं. तर त्यांची सर्वांची भेट झाली. तर त्यांनी पण ऑल द बेस्ट म्हणले आणि शुभेच्छा पण दिल्या. तर थँक्यू सो मच सर्वांना असं म्हणून मी समोर गेले. आणि आज
स्कूलमध्ये सर्वच पॅरेंट्स येत होते आणि तिथे सर्वांनी अगोदर आल्याच्यानंतर कोण पॅरेंट्स आले एंट्री वगैरे केल्याच्यानंतर निघालो शौर्याच्या क्लासकडे. आणि पाहू शकता शौर्याचं स्कूल किती मस्त आहे. आणि ह्या शौर्याच्या मीरा मॅडम, तर त्यांनी सांगितलं ह्या क्लासमध्ये शौर्याचे रिझल्ट आहेत. आणि मग काय इथे आम्ही आलोत आणि शौर्या कुठे पाहत होतो तर तोपर्यंत शौर्या पाठीमागून पप्पाच्या पळत पळत आली. आणि म्हणजे छान वाटलं पप्पाला पण आणि मला पण. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे साहेब पहा तिचा रिझल्ट पाहत होते आणि सांगितलं त्याप्रमाणे की तुला किती मार्क पडल्यापेक्षा तुला किती समजतं. तर तिथं पण सर काय करत होते, तिला ते क्वेश्चन वगैरे विचारत होते आणि तिला म्हणजे तिला येतं आहे का नाही, तिने काय लिहिलं तर ते चेक करत होते. आणि प्रत्येक म्हणजे पॅरेंट्सनी आईवडिलांनी हे पण पाहायला पाहिजे तिची स्पेलिंग मिस्टेक कुठे होते किंवा तिच्या चुका काय होतात. आणि ते त्या मुलाला म्हणजे असं हसून खेळून तिला सांगितलं पाहिजे, हे इथे इथे चुकते बाळा आणि ह्या स्पेलिंग मिस्टेक वगैरे करत जाऊ नकोस. आणि खरंच म्हणजे लहान मुलांना लहान बनून सांगितलं किंवा समजून तिच्या डोक्यामध्ये जसं जाईल तसं समजून सांगितलं तर त्यांना लवकर कॅच करतात. आणि तसं सांगणं हे शिवदासला एकच नंबर जमतं. हे शौर्याने आकृती पण किती छान काढली आणि तिचं अक्षर पण छान आहे. आणि म्हणजे वर्गात पण ती म्हणजे छानपैकी मार्क घेते आणि नेहमीप्रमाणेच टॉप 5मध्ये येतच असते ती. तर आजचा रिझल्ट पण तसाच आहे तिचा. तर त्याच्यामुळं आम्ही म्हटलो काही थोडीशी सुधारणा करा आणि तिला जास्त फोर्स पण करत नाहीत की म्हणजे असंच कर तसंच कर. हे पहा लास्टला 5 नंबरला शौर्या सूर्यवंशी 97% 9 पॉईंट असे तिचे मार्क्स येतं. आणि ठीक आहे म्हणजे तिने मार्क किती घेतले त्याच्यापेक्षा तिला समजतं आहे किती, आम्ही याकडे लक्ष देतो. आणि त्याच्यानंतर चल म्हटलं तू टॉप 5मध्ये आलीस तर म्हटलं शौर्या पार्टी दे. तर म्हणे मी कुठून पार्टी देऊ, पार्टी तर माझे पप्पा देतील. पप्पा म्हणे टॉप 5मध्ये आल्या पार्टी असती का. तर मग असं म्हणून आम्ही समोर गेलो. तर मग म्हटलं ठीक आहे तू पार्टी देऊ नको, काहीतरी खायला तरी खाऊ घाला, कारण की आता भूक लागली. दुपारचा टाईम होऊन गेलता आणि 3 वाजत असतील. तर मग काय तर तिच्या चेहऱ्यावरची काही स्माईल थांबतच नव्हती, कारण की तिचा एकच होतं की मम्मी पप्पा दोघेही आलात. आणि तिथे माझी मैत्रीण भेटली तर तिला थोड्याशा गप्पा मारल्या, रोहिणी भेटली. आणि त्याच्यानंतर आम्ही तिघेजणं मी सर आणि शौर्या निघालोत घराकडे. आणि घराकडे निघता निघता मध्येच म्हणे मला काहीतरी असं थोडीशी भूक लागली म्हणे, काहीतरी खायची इच्छा झाली पप्पा. पप्पा मग शौर्या म्हटल्याच्यानंतर कधी नाही म्हणतील का. तर मग शौर्याच्या हट्टापायी म्हणा किंवा शौर्याच्या इथं म्हणे रस घ्यायचा तर तिथं रस लाईट गेलेली होती. तर मग उसाचा रस मिस झाला आमचा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो बेकरीवर आणि तिथं मस्त शेवपुरी खाल्ली. आणि साहेबांनी मी शौर्यानी आणि आनंद घेतला. आणि अशा प्रकारे आज शौर्याच्या स्कूलमध्ये छान वाटलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.